अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. श्री स्वामी संदेश. स्वामी म्हणतात, तुम्ही केलेली प्रार्थना आज पोचली आहे. कदाचित तुझ्या प्रार्थनेचे उत्तर आज मिळेल. बाळा, तू जराही घाबरू नको. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठे कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असता स्वामी पाठीशी ठाम. लक्षात घे, काल्पनिक विचाराने आपण आपल्या जीवनात समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातच नसतात. अरे रडतोस कशाला? रडण्यासाठी तुझा जन्म नाही. तू तर स्वामींचा बाळ आहेस. आता मागे फिरायचे नाही. वादळ होऊन आयुष्यात नवा आदर्श उभा कर. हारलेल्या मैदानात पुन्हा विजयाची सभा भर. आम्ही कायम तुझ्या पाठीशी उभे आहोत. बाळा, आयुष्यात कोणतीच वेळ गेलेली नसते. तू जेथून सुरुवात करशील तेथून तुझी चांगली वेळ सुरू होईल. शांतता हे बऱ्याच समस्यांवर औषध असतं. पण जेव्हा मान, सन्मान आणि स्वाभिमानावर वार केला जातो, तिथे बोलणे अत्यंत गरजेचेच असते. तुझ्या अडचणीसमोर तुझ्या ईश्वर शक्तीला कमकुवत होऊ देऊ नको. सांग त्या अडचणींना, तुझ्यात धमक आहे अजून काहीतरी करून दाखवायची. स्वतःला दुर्बल नाही तर सामर्थ्यशाली समज आणि मग बघ, तू अधिक सामर्थ्यशाली बनशील. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला आज नक्की मिळतील. बाळा, तुझी जीवननौका कितीही संकटरूपी वादळात अडकलेली असू दे, थोडा वेळ दे. थोड्या अंतरावर तुला स्वामी नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त मनाने चांगले राहा. आपलं चांगलं करायला स्वामी आहेत हे विसरू नका. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध आहे तोपर्यंत या जगात कोणत्याही गोष्टीची भीती मनात बाळगू नको. तू फक्त नीतिमत्ता साफ ठेव. परमेश्वर तुला काटाही टोचू देणार नाही. कासवाच्या गतीने का असेना, पण थोडी थोडी प्रगती करत राहा. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्तव्याला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. बाळा, नशिबाचं चाक सतत फिरत राहतं. कोणाला माहीत तुझं नशीब कोणत्या दिवशी चमकेल. तुझ्या वाईटावर सर्वजण आहेत. तुझ्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्नही करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुमच्या जीवनाची दोरी आणि आयुष्याची सर्व सूत्र आमच्या हातात आहेत. त्यामुळे कोणी कितीही वाईट करण्याचा प्रयत्न केला तर काहीही वाईट होणार नाही. जगात असे खरे दोनच ज्योतिषी आहेत, एक मनातील जाणणारी आई आणि भविष्य घडवणारा बाप. याशिवाय कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. आयुष्यात कितीही संकट, दुःख आलं तर खचून जाऊ नको. फक्त एकच लक्षात ठेवायचं, आपण जिवंत आहोत म्हणजे अजून खूप काही शिल्लक आहे. बाळांनो, मी तुम्हाला आज एक बोध देत आहे. जो भक्त माझी मनापासून शुद्ध अंतःकरणाने नित्य स्मरण करतो, शुद्ध आचरण करतो, कर्म करतो, असा भक्त मला सदैव प्रिय आहे. माझा असा भक्त म्हणजे ईश्वरीय गुणांचा खजिना आहे. अशा भक्ताच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देत नाही. सुरुवातीला कितीही त्रास झाला तर शेवटी न्याय मिळून अंतिम विजय सत्याचाच होतो.
उगाची भीतोशी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा, नको डगमगू बाळ आहे तू त्याचा. आम्ही कायम तुमच्या सोबत असो असे नाही, तर आम्ही तुमची साथ कधीही सोडणार नाही. एक रस्ता बनव, त्यावर विचार कर, त्या विचारावर आपलं जीवन बनव. त्याचेच स्वप्न पहा, यशाचा मार्ग आहे. विश्वास ठेव, दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय मी पहिला दरवाजा कधीच बंद करत नाही. अशक्य असं काहीच नसतं. फक्त मनात आलं तर चाळणीतून पाणीसुद्धा नेऊ शकतो. पण त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम ठेवावा लागतो. संयम ठेवा, सर्व काही मिळणार आहे. जर तू पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत नसेल तर तू एकटा तुझ्या कामाची पद्धत बदलून बघ. नशिबाची चाकरी करण्यापेक्षा एकदा आपल्या कर्तृत्वाला हाताशी बाळग. आयुष्याच्या संदर्भात भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातील चित्र पूर्ण कर. बाळा, जीवनच खरी कसोटी आहे. मागे वळून पाहू नका. येईल कोणीतरी तारावया, ही वाट कोणाची बघू नका. हे सारं जग जिंकायचं आहे. यश तुमच्या जवळ आहे. आता जिंकल्याशिवाय थांबू नका. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तू कशाची वाट पाहत आहेस, पण आम्ही तुमच्या फायद्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करत आहोत. जे घडत आहे ते नक्कीच तुमच्या मनासारखे नाही, पण विश्वास ठेवा, स्वामी तुमच्यासाठी जे काही करतील ते तुमच्या भल्यासाठीच असेल. बाळा, माझ्या नामस्मरणाने संकट यायचे थांबणार नाही, कारण संकट आणि अडचणी ह्या जीवनाचा भाग आहेत. पण माझ्या नामस्मरणाने तुझ्या संकटाचे ओझे इतके हलके करेल की ती संकट, त्या अडचणी तुला फुलासारख्या भासतील. सदैव आमच्या आज्ञेत राहा. आमची आज्ञा म्हणजे तुझे सुरक्षा कवच बनेल. आमचं नाव हे तुला भवसागर पार करायला मदत करेल. नको सोसू तू दुःखाचे घाव, आम्ही सोसले आहे तुझ्या अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार जीवनाचा डाव. जसं आंबट कैरीचं रूपांतर गोड मधुर आंब्यात होतं, तसंच तुझी वेळ ही लवकरच बदलेल. तुझं चांगले दिवस लवकरच येणार आहेत. समोरच्या अंधाराला घाबरू नको. त्यापुढे खूप काही आहे तुझ्यासाठी. तुला वाटते की हे कसं होईल? हे शक्य होणार आहे. फक्त लक्षात ठेव, स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही. कारण तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतेवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण त्या ब्रह्मांड नायकासाठी सर्व गोष्टी शक्यच आहेत. बाळा, तू म्हणशील काय केल्याने दुःख संपेल? तर लक्षात घ्या, या ब्रह्मांड नायकाने ज्या गोष्टी निर्माण केल्या आहेत त्या गोष्टी आपल्या जागी योग्य आहेत. हे जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने जग. आणि मनासारखं होत नाही म्हणून चिंता करू नका, कारण हे सर्व या ब्रह्मांड नायकाच्या नियोजनानुसारच सुरू आहे. उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामात करा. दिवसभरात कोणतीही समस्या तुझ्या अवतीभोवती फिरणार नाही, एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे. म्हणून प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ ही कमेंट करायची आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर या स्वामी संदेश विश्वास असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमची एक कमेंट ही अधिक स्वामी संदेश बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.